स्वामी समर्थ। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये विष्णू सहस्त्र नाम ऐकल्याने घरात काय होते ते तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। परंपरेत प्रामुख्याने देवतांची पूजा केली जाते। ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते। भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्याची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते। आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे। म्हणून भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते। असे मानले जाते की जे विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात। परंतु विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम केले आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते। विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्यांचा शब्दचा अर्थ भगवान विष्णूच्या 1000 नावांचा आहे। विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे। सूर्योदयाच्या वेळी पठण करा। विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे उत्तम आहे असे मानले जाते। त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा आणि विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा। सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते। विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात, विघ्न संकटे दूर पळतात। एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते। जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा। असे केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते। विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि लक्ष केंद्रित होते। भगवान विष्णूच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते। विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने श्रीहरींची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात। विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात। विष्णू सहस्त्रनाम जपण्याचे काही नियम पाहूया। विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे। विष्णू सहस्त्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी पाठ केले जाऊ शकते। पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्त दरम्यान, म्हणजेच सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी पवित्र स्तोत्रांचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते। अधिक मासात विशेष फलदायी आहे। या स्तोत्राचे पाठ केल्यास धन मिळते। दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते। नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते, इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात। 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते असे
श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे. परमपूज्य श्री डोंगरे महाराज यांनी सांगितले आहे, एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते. 40 दिवसांच्या रोज 12 वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्त्रनामानी अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळाने विष्णू सहस्त्रनामानी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्याची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वास्तुदोष जाण्याकरिता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्तीही लावावीच. बाहेरचा त्रास होत असेल, संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकावेत. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंटमध्ये. धन्यवाद.